मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केला होता की एखाद्या एक चिटणीसाला कंपनीच्या सभासदांशी पत्रव्यवहार करायचा असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घ्यावे लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे की असे कोणते कोणते प्रसंग आहेत, असे कोणते कोणते इव्हेंट्स आहेत की ज्याच्या वेळी कंपनीच्या मार्फत कंपनीच्या सभासदांना पत्र पाठवण्यात येतात आणि ह्यातूनच एक पत्र कंपल्सरी तुम्हाला येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. आता बघा प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की चिटणीसांना सभासदाबरोबर खाली प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. थोडक्यात पत्रातील मजकूर सत्य, बिनचूक व स्पष्ट असला पाहिजे. सर्वात पहिल्या एखाद्या कंपनीनं जेव्हा कंपनीतील भागधारकांना किंवा कंपनीला भाग पाहिजे, कंपनीचे भाग खरेदी करायचा आहे असं कंपनीला अर्ज करण्यात येतो आणि त्या अर्जास मंजुरी देऊन कंपनी त्या व्यक्तीस भाग देत असेल तर अशा वेळेस कंपनी भाग वाटप पत्र, कंपनीचा चिटणीस त्या व्यक्तीस कंपनीचे भाग वाटप पत्र देतो. त्यानंतर भाग वाटप झाल्यानंतर काही दिवसात भाग प्रमाणपत्र देण्यात येते. त्याच्याशी संबंधित चिटणीस जे आहे त्या सभासदांना भाग वाटप प्रमाणपत्राद्वारे माहिती देतो. त्याच्यानंतर कधी कधी हक्क भाग विक्रीच्या विकल्पाची कार्यवाही करण्यात येते. ते सुद्धा कार्यवाही करण्याचे पत्र चिटणीसांमार्फत पाठवण्यात येते. त्याच्यानंतर लाभांश विनंती पत्र असतो. लाभांशाची विनंती करणारे, भाग हस्तांतरात नकार देणारे पत्र. आता अनेक वेळेला व्यक्ती असतो की तो सांगत असतो की माझं नाव आहे राम, मला माझे जे भाग आहेत ते श्याम नावाच्या व्यक्तीला द्यायचे आहेत आणि मग अशा वेळेस तो कंपनीला पत्र करतो आणि कंपनीला जर वाटलं की नाही नाही पॉसिबल नाही, मग कंपनी त्याला काय करते, भाग हस्तांतरात नकार देणारे पत्र लिहिते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. कंपनीची अॅन्युअल जनरल मीटिंग असते. आपण एक कार्यक्रम पत्रिका सहकार मध्ये सुद्धा बघितलं. कंपनीची अॅन्युअल जनरल मीटिंग असते एजीएम. सो ते अॅन्युअल जनरल मीटिंग कधी होणार आहे, वार्षिक सर्वसाधारण सभा किती तारखेला होणार आहे, त्या तारखेच्या काही संबंधित रिस्पेक्टिव्ह डेट अगोदर कंपनीच्या चिटणीसांमार्फत कंपनीच्या सर्व सभासदांना पत्र लिहिल्या जातात. सो त्याची माहिती देणे. सभासदांमार्फत अनेक प्रकारच्या तक्रारीचे पत्र कंपनीला येत असतात. त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी किंवा त्या तक्रारीस उत्तर देण्यासाठी चिटणीसाला सभासदांना पत्र लिहावं लागतं. हे सगळे त्या मोमेंट्स आहेत ज्या मोमेंट्सला पत्र लिहिल्या जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दिलगिरी पत्र. दिलगिरी पत्र म्हणजेच काय, अनेक वेळेंना कंपनीचे जे भागधारक आहेत त्यांना वाटते की लाभांश या तारखेच्या आत यायला पाहिजे, काही कारणास्तव कंपनी देऊ शकत नाही. मग अशा वेळेस कंपनी त्या व्यक्तींना सांगते की बाबा या वर्षीचा लाभांश दिला जाणार नाही किंवा या वर्षीचा लाभांश 5% जो होता तो फक्त 4% देण्यात येईल, राहिलेला 1% पुढच्या वर्षी देण्यात येईल, असं सुद्धा होतं. किंवा अनेक वेळेला काही सभासद त्यांना मिळालेल्या भागापेक्षा जास्त भागांची इच्छा कंपनीकडे दर्शवतात आणि मग कंपनी त्यांना देऊ शकत नाही. अशा वेळेस कंपनी त्यांना काय करते, दिलगिरी पत्र पाठवते. कुठं ना कुठं क्षमा करा, माफ करा, पॉसिबल नाही असं म्हणत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बोनस भाग वाटप पत्र. आता हे बोनस भाग वाटप पत्र म्हणजेच काय, साधं सिंपल आहे. बोनस भाग वाटप पत्र म्हणजेच कंपनीनं जर ठरवलं की या वर्षी आपण भागांवर बोनस देणार आहोत किंवा लाभांश वाटप करणार आहोत तर कंपनी बोनस भाग वाटप पत्र किंवा लाभांश भाग वाटप पत्र देत असते. आता अनेक वेळेला एका व्यक्तीच्या नावावर असलेले भाग कालांतराने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसदारास जातात. मग अशा वेळेस त्याला भाग संक्रमण म्हणण्यात येते. आणि एखाद्या व्यक्तीनं जर सांगितलं की माझ्या वडिलांचे भाग तुमच्या कंपनीत आहेत, माझ्या वडिलांचं काही कारणास्तव एखादा एक व्यक्ती म्हणतो की माझ्या वडिलांचं एक्सपायर झालेलं आहे, निधन झालेलं आहे त्यांचं आणि त्यांच्या नावाचे भाग माझ्या नावावर संक्रमित करा. मग अशा वेळेस कंपनी जर त्यांना म्हटलं की यस काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुम्हाला देऊ, तर अशा वेळेस त्यांना भाग हस्तांतरात मंजुरी देणारं पत्र असे म्हणतात. त्याच्यानंतर भाग संक्रमणासंबंधीचे कायदेशीर प्रतिनिधीस पत्र. आणि मग कंपनी सांगत असते की बाबा जे भाग संक्रमण आहे त्याचा कायदेशीर वारसदारास कंपनीस पत्र पाठवते. ते ह्या पत्राद्वारे सांगण्यात येते. कंपनीला सुद्धा जसं कायदेशीर वारसदार कंपनीला कॉन्टॅक्ट करतो तसंच कंपनी चिटणीस मार्फत त्या कायदेशीर वारसदारास कॉन्टॅक्ट करते. भाग दाखला गहाळ झाल्याची सूचना देणारे पत्र. आणि मग कंपनीचे भाग वडिलांनी खरेदी केले, बघ
भाग प्रमाणपत्र नाही, भाग दाखलाच नाही, हरपलेला आहे, अशा पद्धतीचे सुद्धा पत्र लिहिण्यात येत असतात. काही बघा इथं काही इम्पॉर्टंट सांगण्यात आलेलं आहे, हा अतिशय महत्वाचा आहे, नीट लक्ष द्या. कंपनीच्या चिटणीसांना सभासदाबरोबर कराव्या लागणाऱ्या पत्र व्यवहाराच्या प्रसंगातील काही प्रसंग खालीप्रमाणे. कंपनीच्या चिटणीसाला सभासदाबरोबर जर करायचे असेल, कंपनीचा चिटणीस सभासदासोबत कोणते कोणते पत्र असतो? भाग दाखला, भाग वाटप प्रमाणपत्र, लाभांश वाटप प्रमाणपत्र, लाभांश अधिपत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सर्व्हिसेस म्हणजे ECS, इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सर्व्हिस म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं डायरेक्ट अकाउंट मध्ये पैसे जमा होतात लाभांशाचे. बोनस भाग वाटप पत्र, लाभांशाचा दर कमी असल्याची तक्रार करणाऱ्या भागधारकांच्या तक्रारीचे उत्तर देणारे पत्र. अशा प्रकारचे जे पत्र व्यवहार जे आहेत ते कधी कधी कोण कोणास करतो? कंपनीचा चिटणीस जे आहे ते कंपनीच्या सभासदांबरोबर करतो. हे अशा प्रकारचे काही पत्र असतात की जिथं सभासदांबरोबर व्यवहार केल्या जाते. आता याच्यातले काही पत्र जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ज्याच्यातलं पहिला पत्र आहे नमुना पत्र, म्हणजे एक भाग प्रमाणपत्र. आता हे भाग प्रमाणपत्र कशा पद्धतीनं विचारल्या जाते, कितव्या प्रश्नात विचारल्या जाते, किती वेळात तयार झालं पाहिजे, कुठं कंपनीचं नाव असलं पाहिजे, CIN नंबर म्हणजेच काय, डेट काय, वेबसाईट काय असते, सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. राईट. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, प्ले स्टोअर वरून DA2 अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायला विसरू नका, जिथंच कॉमर्सचे खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.